गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी एक रील स्टार प्रकरण चर्चेत झालं आणि त्यामध्ये आता याच प्रकरणाला जो आहे तो हिंसक वळण मिळालं आहे आणि याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी देवा बालके. आज जे काही पुण्यामध्ये 3 दिवसापूर्वीच घडलं म्हणजेच 15 ऑगस्टच्या पहाटे जो काही एका रील स्टारने दुसऱ्या रील स्टारवरती जो प्राणघातक हल्ला केला आहे या संदर्भात आपण स्पेशल रिपोर्ट या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग आज स्पेशल रिपोर्ट आपण बघूयात. सोशल मीडियावरती आपण बघितलं तर अनेक रील स्टार जे आहेत ते प्रसिद्ध होण्यासाठी अनेक प्रकारच्या रील ज्या आहेत त्या करत असतात. यामध्ये जी कोणी ही आहे माधवी कुंभार म्हणून रील स्टार आहे. अवघ्या 22 वर्षाची ही रील स्टार आणि हिने जे आहे ते जगताप म्हणून एक रील स्टार आहेत, ते 19 वर्षाचे रील स्टार आहेत. त्यांचं नाव आहे. त्यांच्यावरती जे आहे ते घटना कुठं घडली होती तीही आपल्याला सांगतो. डेक्कन जिमखाना परिसरामध्ये कॅफे फ्लाइंग जिप्सी या हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास जे आहे ते या जगतापवरती वार झालेले या ठिकाणी झाले होते आणि यामध्ये नेमकी काय घडलं आपण याचाही पुढे सविस्तर आपण पाहणार आहोत या रिपोर्टमधून. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार अथर्व जगताप हा सोशल मीडिया कंटेंट तयार करतो. म्हणजेच तो इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल किंवा फेसबुक असेल, म्हणजे सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत याच्यामध्ये तो कंटेंट बनवून तो आपल्या जे अकाउंट आहे इंस्टाग्रामचा असेल, फेसबुकचा असेल किंवा यूट्यूबचा असेल याच्यामध्ये तो हे कंटेंट टाकत असतो आणि यातच त्यांचा काही जुना वाद असेल त्यामधून हे जे आहे ते वार झाल्याचं कळतं आहे आणि पुढे काय घडलं हे आपण पाहणार आहोत. तर गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यातील जे प्रसिद्ध असं कास पाटर आहे, म्हणजे तिथं जे फुलांसाठी ते प्रसिद्ध असणार हे कास पाटर या ठिकाणी सातारा जिल्ह्यात हे आहे कास पाटर आणि तिथं कारचा स्टंट करताना वाहन ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून या माधवी कुंभार आणि जो आहे यांच्यामध्ये तिथे वाद झाले आणि हे वाद जे आहेत त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर माधवी आणि अथर्व जगताप हे दोघेही रील स्टार आहेत. तोही रील स्टार आहे आणि ही माधवीही रील स्टार आहे आणि यामध्ये दोघेही सक्रिय आहेत. यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. आता यामध्ये नेमकी काय घडलं आहे तर यांच्या सोशल मीडियाच्या भाषणाचीही पोलीस आता तपासणी करीत आहेत आणि सोशल मीडिया कमेंट्स लाईकवरून दोघांचे वाद झाल्याची चर्चा जी आहे ती सध्या या पुणे शहरामध्ये वर्तवली जात आहे आणि त्याच्यामध्ये कोण वाद म्हणजे कमेंट कसे करतायत, कंटेंट कसे करतायत किंवा फॉलोअर्स कसे आहेत याच्यामध्ये जे आहे ते यांच्यामध्ये वाद झाल्याचं कळतं आहे. आता यामध्ये नेमकी त्याला कॅफेमध्ये कसं घडलं हेही यापुढे पोलिसांनी काय सांगितलं आहे ते आपण बघणार आहोत. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी हल्ल्याचे नियोजन जे आहे ते पूर्वीच केलं होतं. म्हणजे ते कट ज्याला आपण म्हणतो तो कट त्या आरोपी जेवढे काही गुन्हा दाखल झालेले जे आरोपी आहेत यांनी पूर्वीच याच्यावरती हल्ला करायचा असा कट जो आहे तो त्यांनी रचलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता यामध्ये नियोजन तर त्यांनी केलं होतं, त्यानुसार मग ते कॅफेमध्ये पोहोचले आणि त्यावेळी अथर्वला त्यांनी घेरलं, त्यांच्यावर कोयत्यांनी हल्ला केला असा जो आहे तो त्या आरोपीकडं म्हणजे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीवरती आरोप आहे की यांनी कोयत्यांनी त्या अथर्व जगतापवरती हल्ला त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये करण्यात आला. आता त्या हल्ल्यात तो जखमी झाला आहे आणि त्याला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे असं त्या ठिकाणी पोलीस सांगत आहेत. आता अथर्वचा जबाब ज्यावेळेस पोलिसांनी घेतला त्यावेळेस अथर्व काय म्हणतो
तेही आपण पाहूयात की अथर्वचा रुग्णालयात जबाब नोंदल्याच्या नंतर डेक्कन जिमखाना पोलिसांनी हत्येचा प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचा प्रयत्न म्हणजेच अर्थातच ज्याला आपण हाफ मर्डर म्हणतो, म्हणजेच पूर्वीची काहीतरी 307 अशी कलम जी आहे की हत्येचा प्रयत्न करणे, ही जी कलम आहे त्या कलमानुसार गुन्हा दाखल जो आहे तो करण्यात आला. आता हा जो गुन्हा आहे तो गुन्हा दाखल त्यांच्यावरती करण्यात आला, तर कोणावरती करण्यात आला आणि याच्यामध्ये नेमकी आरोपी कोण कोण आहेत, आपण यांची नावंही या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये आरोपी जे आहेत अटक केलेले, याच्यामध्ये सर्वात मुख्य आरोपी जे आहे ती माधवी राजेश कुंभार, जे की मेन आरोपीला करण्यात आलेला आहे आणि तिचे वय जर आपण बघितले तर अवघे 23 वर्षाची ही माधवी कुंभार आहे. त्याचबरोबर तिची एक मैत्रीण देखील या ठिकाणी आरोपीमध्ये समाविष्ट आहे. तिचं नाव आहे स्नेहल संजय सोनके. हिचं वय देखील फक्त आणि फक्त 20 वर्षे असं वय हिचं आहे. त्यानंतर अजून काही आरोपी आहेत, यामध्ये त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. त्यामध्ये राहुल वाघमारे जो आहे तो 20 वर्षाचा आहे. त्याचबरोबर शिवानंद तलवार हा देखील 21 वर्षाचा आहे आणि त्याचनंतर आदित्य भालेराव 22 वर्षाचा हा तरुण आहे. त्याचबरोबर प्रियास भोसले 22 वर्षाचा आणि प्रेम साबळे 22 वर्षाचा, असे अवघे कमी वयाचे जे आहेत हे रील मुलं आणि मुली, आणि यांनी जो काही पूर्वी कास पठार या ठिकाणी जो त्यांचा ओव्हरटेक असेल किंवा इतर काय असेल की त्यांच्या गाडीच्या स्टंटबाजी असेल, याच्यावरून त्यांचा वाद झाला आणि त्या वादातून जे आहे ते डेक्कन परिसरामध्ये त्या अथर्व जगतापवरती त्या ठिकाणी हल्ला झाला. आता पुढे आपण पोलिसांनी काय माहिती दिली हेही आपण पाहणार आहोत. यापैकी माधवी कुंभार आणि स्नेहल सोनके या काळेपडल परिसरातील राहुल वाघमारे आणि शिवानंद तरवाल हे पिंपळे गुरव या ठिकाणी रहिवासी आहेत. तर आदित्य भालेराव आणि प्रियांश भोसले औंधमध्ये हे रहिवासी आहेत. तर प्रेम सावळे हा बोपुडी भागामध्ये रहिवासी असल्याचे त्या ठिकाणी पोलिसांनी सांगितलेलं आहे. आता मेन म्हणजे आपण बघितलं तर रीलच्या जमान्यामध्ये आपण प्रसिद्ध होण्यासाठी, व्हायरल होण्यासाठी कुठल्याही थराला जे आहे ते अनेक तरुणी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला जाताना आपल्याला पाहायला मिळतात. याचाच आपण काही भाग जो आहे तो आता रील स्टार ते गुन्हेगारी, म्हणजे रील्स बनवता गुन्हेगार कसं हे मुलं बनतात, आपण याच्याकडेही एक नजर टाकणार आहोत. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या घटनेमध्ये सोशल मीडियावरील प्रसिद्धी, रील्स आणि तरुणामध्ये वाढते वाद ही गंभीर प्रश्न आहे की याच्यामध्ये व्हायरल होणे, हे होणे, आणि त्यामध्ये मग तो व्हायरल झाला की मग माझी आणि त्याची थोडीशी हे होते, म्हणजे काय चढाओढ लागते, मग तोच कसा असा होतो, मग त्याच्यामध्ये यांचे जे आहेत ते वाद सुरू होतात. आता याच्यामध्ये दुसरा म्हणजे मतभेद, सोशल मीडियावर मतभेद जे आहेत ते प्रत्यक्ष आयुष्यात हिंसाचारापर्यंत पोहोचत असतील तर हा एक केवळ व्यक्तीवरील हल्ला नसून तरुणाईच्या संस्कृतीबाबतचा योग्य विषय ठरला आहे. म्हणजे हे केवळ फक्त सोशल मीडियातच नाही, तर इथून पुढच्याही काळामध्ये जो तरुणामध्ये जो काही म्हणजे याला संस्कार म्हणता येईल, काय म्हणता येईल, तर हा गंभीर प्रश्न जो आहे तो हा निर्माण झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये जे काय आपण हे म्हणतो की कास पठारला यांचा हा वाद झाला. सातारा जिल्ह्यातलं हे कास पठार एक पर्यटक स्थळ, आणि ह्या ठिकाणी ह्या दोघांचे वाद होतात आणि त्या वादातून जो आहे तो हे प्रकरण घडतं आहे. तर आता याच्या पुढचं म्हणजे हे कास पठारला गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा वाद झाला, तर हा वाद नेमकी कसा झाला हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो सातारा जिल्ह्यातील कास पठार परिसरात कथित जुन्या
वादाचा महत्त्वाचा धागा असल्याचं या ठिकाणी पोलिसांनी जे आहे ते प्राथमिक तपासात या ठिकाणी उघडकीस केलं आहे की यांचा वाद जो आहे तो सातारा जिल्ह्यातील कासपातार या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच वादातून जो आहे तो हे प्रकरण जे आहे हे वार जे आहेत हे झालेले या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला सांगितलं आहे. त्याचबरोबर आता जर समजा हे रील स्टार आहेत आणि सोशल मीडियावर काम करत आहेत, शिकलेले आहेत, अवघे तरुण पिढीचे आहेत, मग नेमकी आता हा हल्ला झाला तर मग हल्ला झाला तर त्यावेळेस त्यांनी जे काही हत्यार आहेत म्हणजे जे कोयत्याने जसं म्हणतात की कोयत्याने वार केले, तर मग हे जे हत्यार आहेत तर हे हत्यार नेमकी आणले कुठून, हे हत्यार त्यांनी कुठे जमा केले, काय केले, याचंही आपण या ठिकाणी आता पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये पूर्वनियोजित तर हा हल्ला होताच, पण आता नेमकी कुठून आणले हा पण महत्त्वाचं कारण आहे ना. तर आता हे जे प्रकरण आहे गुन्हे दाखल झाले, सर्व काही झालं, पण याच्यामध्ये जे हत्यार आहेत नेमकी यांना तो हत्यार पुरवणारा कोण आणि कुठून आणले हा तपासाचा भाग आला. मात्र आता हे जे आहे की कुठून आणले, काय आणले, नेमकी कारण काय होतं आणि हत्यार आणताना तो देणारा आरोपी कोण हा तपासाचा भाग झाला. पण हे जे आहे ते आता हे पोलिसांपुढं हे आव्हान असणार आहे की तो हत्यार पुरवणाराही अटक झाला पाहिजे म्हणून. आता यामध्ये आपण जर बघितलं तर याचं खरं मास्टरमाइंड कोण हा देखील महत्त्वाचं असणार आहे. आता आपण बघितलं तर या दोघंही जे आहेत ते रजिस्ट्रार आहेत आणि हे रजिस्ट्रार जे आहेत ते अशाच वादातून जे आहे ते आता एक आरोपी तर दुसरा फिर्यादी असंही या ठिकाणी होतं आहे. आणि एकंदरीतच आता ही पिढी जी आहे ती की रीलच्या आहारी गेली आहे, सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. पण आता यामध्येही जर आपण या तिन्हींचा एक संबंध हे केला तर हे जे काही ती माधवी कुंभार आहे तिला अटक झाली, तिच्यासोबत तिच्या मैत्रिणीला झाली, तिच्यासोबत तिच्या मित्रांना झाले. पण आता फक्त हेच काही जुना वाद होता का आणि ह्या जुन्या वादातूनच हा हल्ला झाला का हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. किंवा यामागे कुठला मास्टर माइंड आहे का हे देखील या ठिकाणी आता पोलिसांना ते शोधावं लागेल. आणि खरंच हा हल्ला फक्त जुन्या वादातून आहे का हे देखील आता पोलिसांना पाहावं लागणार आहे. आणि कोणी मास्टर माइंड आहे का हा देखील या ठिकाणी आता पोलिसांना तपास करावा लागेल. तुर्तास थांबतोय. स्पेशल रिपोर्टमध्ये आणखीन काही गोष्टीसोबत आपण भेटणार आहोत. आपण आणखीन काही स्पेशल स्टोरी ज्या आहेत त्या पाहणार आहोत. तुर्तास थांबतो.